नमस्कार बंधू, स्वागत आहे तुमचं आपल्या आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती। मागील 2 व्हिडिओ आणि त्या व्हिडिओंना चांगल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, त्या बाबतीत खरंच धन्यवाद। आणि आवाज महाराष्ट्राच्या या चॅनलमध्ये आजच्या आपल्या चर्चेचा विषय राहणार आहे तो म्हणजे समाधानी आयुष्य कसे जगावे। ज्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पैसा हा प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये एकदम आवश्यक असा एक घटक मानला जातो, पण तोच पैसा ज्या वेळेला माणसाला एका चुकीच्या मार्गावर सुद्धा घेऊन जातो। मित्रांनो, ज्या पद्धतीनं गरीब माणसं आपलं जीवन जगतात आणि अतिशय समाधानीने जीवन जगतात, पण त्याच पद्धतीनं श्रीमंत माणूस एवढा पैसा असून सुद्धा आपलं जीवन एका समाधानी पद्धतीनं जगू शकत नाही। मग त्याच्या मागे कारण काय? त्याच्या मागे असे बरेच कारण आहे। त्या कारणामधलं एक कारण म्हणजे की ज्याच्याकडे भरमसाठ पैसा असतो त्याच्याकडे मात्र वेळ हा कमी असतो। आणि ज्या पद्धतीने तुम्हाला माहित आहे, एखादं गरीब घर ज्या वेळेला आपण बघतो, त्या गरीब घरामध्ये त्याच्या परिवाराला, त्याच्या फॅमिलीला सोबत ठेवण्यासाठी त्याला बराच वेळ मिळतो, त्या फॅमिली सोबत घालवण्यासाठी त्याच्याकडे बराच वेळ असतो। आपल्या मुलाबाळांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक कामांमध्ये मदत करण्यासाठी सुद्धा वेळ मिळतो। जशा माणसाचा गरजा वाढतात तसं त्याला पैशाची गरज पडते, आणि जसं त्याच्याकडे पैसा येतो तसं तो गरज सोडता बाकीचे कामं सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो। मग ज्या पद्धतीनं ज्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे तो माणूस मुख्यतः जास्तीत जास्त माणसं हे व्यसनाला लागतात, जास्तीत जास्त माणसं हे पैसा हा कसा आपल्याला खर्च करता येईल या गोष्टीवर जास्त भर देतात, आणि त्याच पद्धतीनं गरीब माणसं पैसा जेवढा आपल्याकडे आहे त्या पैशाची बचत कशी करावी या गोष्टीकडे जास्त महत्व देतात। किंवा या व्हिडिओ मागचा जो काही हेतू आहे तो हेतू असा नाही की एक पैसेवाला चांगला किंवा ज्याच्याकडे पैसा नाही असा गरीब माणूस चांगला, हा हेतू मुळीच नाही। याच्या मागे त्या समाजाला सांगून देणं किंवा समाजाला काही गोष्टी समजवण्याचा हेतू आहे। तो म्हणजे कसा, तर पैसा असलेला माणूस आपल्या जवळची संपत्ती जपून ठेवत नाही, तर आपल्या जवळची संपत्ती खर्चण्यामागे जातो, आणि त्या काळामध्ये त्याच्याकडे त्याचा वेळ त्याच्या फॅमिलीला, त्याच्या स्वतःच्या गोष्टीला तो देऊ शकत नाही। ज्या पद्धतीने आपण बघतो, काही दिवसापूर्वी आमच्या कॉलेजमधून किंवा ज्या कॉलेजमध्ये मी शिकतो त्या कॉलेजचे काही विद्यार्थी पासआउट झाले। ते विद्यार्थी पासआउट झाल्यानंतर ते एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला गेले। जॉबला गेल्यानंतर काल ज्या वेळेला मला त्याचा फोन आला, त्या विद्यार्थ्यांचा फोन आला, त्यावेळेला मी त्यांना विचारलं, का रे बाबा तू किती कमावतोस? हा प्रश्न माझा नव्हता। का रे बाबा तुझी लाईफस्टाईल कशी जगतोस? हा माझा प्रश्न नव्हता। माझा प्रश्न हा होता की बाबा तू जे करतोय त्या कामामध्ये तुझं मन लागतंय का? तू हॅपी आहेस का? तू खुश आहेस का? मित्रांनो, त्याचं उत्तर काय असेल? त्याचं उत्तर होतं, मला आज इथं 50,000 रुपये पगार आहे, पण मात्र सुद्धा मी आनंदित नाही, मी खुश नाही। का बरं खुश नाही? त्या मागचं कारण असं आहे की आपण या जगाच्या वेळोख्यामध्ये असं फसलेलो असतो की या जगामध्ये, या जगाच्या दृष्टिकोनातून जी गोष्ट चांगली दिसते किंवा या जगाला जी गोष्ट चांगली वाटते ती गोष्ट आपण करतो, पण आपल्या मनाला जी गोष्ट चांगली वाटते ती गोष्ट आपण करत नाही। हाच या युवकांचा, हाच या समाजाचा एक चुकीचा निर्णय त्यांच्या जीवनामध्ये ठरतो। ज्या पद्धतीनं बरेच युवक आपण बघतो की बरेच युवक राजकारणामध्ये शिरतात, मग ज्या वेळेला त्यांच्या घरामध्ये त्यांचे आई वडील हताश होऊन बसलेले असतात, ज्या वेळेला त्यांच्या आई वडिलांना त्यांची गरज असते त्यावेळेला हा युवक एखाद्या नेत्यामागे, एखाद्या राजकारणामागे जातो आणि आपलं आयुष्य त्याच्या मागे गमावून टाकतो। मग ज्या वेळेला काय गरज असते, त्यावेळेला गरज असते आपल्या आवडीनिवडी जोपासण्याची, आपल्या आई वडिलांच्या आवडीनिवडी जोपासण्याची, आपल्या आई वडिलांचं जे काही भार आहे, उरलेला आयुष्याचा भार आपल्या खांद्यावरती घेण्याची। पण मात्र हा युवक त्याच्या त्या दृष्टिकोनातून असमर्थ ठरतो। ज्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला माहित आहे की आपण नेहमीच चर्चा करतो, नवीन नवीन विषय घेऊन आपल्या समोर येत असतो। मग आजचा विषय जो होता तो होता समाधानी आयुष्याचा। मग समाधानी आयुष्य कसं जगावं? भगवद्गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे की भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की माणसाच्या अपेक्षा आणि आकांक्षा ह्या कधीच संपत नाही। लक्षात असू द्या, तुम्ही जरी विचार केला, जर एखाद्याकडे सायकल असली तर त्याला असं वाटतं की मी मोटारसायकल घ्यावं, एखाद्याकडे जर मोटारसायकल असली त्याला असं वाटतं मी कार घ्यावं, एखाद्याकडे जर एखादी छोटीशी कार असली तर त्याला असं वाटतं की मी एखादी मोठी कार घ्यावी, ऑडी, फॉर्च्युनर यासारखी कार घ्यावी। आणि ज्यांच्याकडे या कार सुद्धा असतात त्यांच्या मनामध्ये अशी अपेक्षा असते की मी याच्या पुढे जाऊन मी एक विमान घ्यावं किंवा हेलिकॉप्टर घ्यावं। मग माणसाच्या अपेक्षा आकांक्षा कधी संपत नाही। माणूस या आपल्या अपेक्षा आणि आकांक्षामध्ये असाच फरफटत बसतो
देवाला पूजतो आणि देवाने हे जर त्याला दिलं नाही, म्हणजे त्याला हे जर प्राप्त करता आलं नाही, तर त्याच देवाला सुद्धा नावे ठेवतो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट समजायला पाहिजे की स्वतःच्या स्वार्थापोटी आपण देवाची सुद्धा विटंबना करायचा प्रयत्न करतो. मग हे कसलं आयुष्य? आपलं आयुष्य असं असलं पाहिजे, आज सुद्धा माझ्याकडे काही नसलं तरी मी हसत जगलो पाहिजे. एकदा मकरंद अनासपुरे आपल्या स्टेजवरून असं सांगतात की ज्या वेळेला संत एकनाथ महाराजांकडे एक माणूस जातो आणि संत एकनाथ महाराजांना असं विचारतो की महाराज, तुम्ही एवढे मोठे संत आहात, माझे फक्त तुम्हाला 2 प्रश्न आहेत. ते 2 प्रश्न म्हणजे काय? त्याच्यातला एक प्रश्न असा होता की मला सांगा की मी किती दिवस जगणार आहे, आणि दुसरा प्रश्न असा होता की महाराज, तुम्ही एवढे मोठे संत आहात, एवढं तुमच्याकडे वैभव आहे, एवढं तुमच्याकडे ज्ञान आहे, पण लोक तुम्हाला एवढं कसं काय नाव ठेवतात आणि तुम्ही कसं काय हरत नाही, तुम्ही कसं काय धाडसानं तुमचं काम करत राहता, किंवा तुमचं आयुष्य तुम्ही एवढं विटंबना सहून कसं काय जगता? तर एकनाथ महाराजांनी त्यांना असं उत्तर दिलं. ते म्हणले, तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तू फक्त इथून 8 दिवस जगणार. तो माणूस तिथंच आपली बोऱ्या बिस्तर बांधला, बॅग वगैरे घेतली आणि सरळ पळत सुटला आपल्या घराकडे. 8 दिवस ओलांडून गेले. 8 दिवस ओलांडल्यानंतर 9व्या दिवशी तो बघतो की तो जिवंत असतो. मग त्याला असं वाटतं की ही सगळी कृपा माझ्या एकनाथ महाराजांचीच आहे. मग तो त्या एकनाथ महाराजांकडे जातो आणि त्यांना हार, फुलं किंवा पेढे वगैरे जे असते त्यांचा सत्कार करण्याकरिता नेतो की महाराज, ही तुमचीच कृपा आहे. तो महाराजांजवळ जातो आणि महाराजांना हार वगैरे, फुलं वगैरे घालतो आणि महाराजांना सांगतो की महाराज, मी 8 दिवसांमध्ये मृत्युमुखी पडणार होतो, पण मी अजून सुद्धा मेलो नाही. तर एकनाथ महाराज त्यांना असं म्हणतात की मग तो 8 दिवस केलं काय? तो सांगतो की 8 दिवस मी सगळ्यांसोबत चांगल्या पद्धतीने वागलो, मी दारू पेली नाही, मी माझ्या बायकोला मारहाण केली नाही, मी कोणाशी वाईट बोललो नाही, सर्वांशी चांगल्या मनाने वागलो, सर्वांशी चांगल्या पद्धतीने बोललो, कारण की मला माहित होतं मी 8 दिवस जगणार आहे, तर मी यांच्याशी वैर घेऊन, यांच्याशी भांडण करून, मी कोणाचा वाईट करून कसं काय मरू शकतो? मग एकनाथ महाराज त्यांना हेच म्हणले, हेच तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे. हे कशा पद्धतीनं? की ज्या वेळेला मी माझं आयुष्य अशाच पद्धतीने जगतो की माझ्याकडे फक्त आणि फक्त 8 दिवस बाकी आहेत. मग ज्या पद्धतीनं माझ्याकडे 8 दिवस बाकी आहेत, माझं आयुष्यच माझं नाही राहणार आहे, मग त्या पद्धतीनं मी प्रत्येक माणसाशी चांगल्याच पद्धतीने वागतो. मी मला वाईट बोलणाऱ्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलतो, माझं वाईट करणाऱ्याला सुद्धा मी असा विचार करत नाही की याचं वाईट व्हावं. या कारणामुळं मी माझं आयुष्य असं चांगल्या पद्धतीनं आणि लोकांच्या विटंबना सहून सुद्धा एक हसी खुशी आनंदी आयुष्य माझं जगतो. म्हणजे मित्रांनो, हेच आज आपल्या या व्हिडिओचा हेतू होता. ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या अपेक्षा, आकांक्षा कमी कराल, त्या पद्धतीनं तुम्ही समाधानी होत जा. जर तुम्ही तुमच्या अपेक्षांना आढावा आणला नाही, तर मात्र तुम्ही डिसअपॉइंटमेंट हेच आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त कराल. तर डिसअपॉइंटमेंट म्हणजे काय? हताशपणा, निराशा, ह्या गोष्टींना तुम्हाला बळी पडायचं नसेल, आणि ज्याप्रमाणे तुम्हाला आपलं आयुष्य जर एका चांगल्या पद्धतीनं आणि समाधानी पद्धतीनं जगायचं असेल, तर तुम्हाला या गोष्टींवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्या समोर येत राहू. एकदा पुनश्च तुम्हा सर्वांचे आभार. आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवरून पाहिजे. धन्यवाद.